लोकसभा निवडणुकीमध्ये वोट जिहाद पाहायला मिळाल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय। धुळ्याच्या जागेवर मालेगावच्या मतांमुळे परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले आहेत। तर वोट जिहाद म्हणजे काय हे फडणवीसांनी आधी सांगावं असं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय। या निवडणुकीमध्ये आपण बघितलं कशा प्रकारे वोट जिहाद आपल्याला पाहायला मिळाला। वोट जिहाद काय अर्थ आहे? वोट जिहादचा अर्थ आहे, एकच साधं उदाहरण सांगतो। धुळ्यासारखी जागा, ज्या जागेवर 6 विधानसभेपैकी 5 विधानसभेमध्ये 1,90,000 मतांनी पुढे असलेला उमेदवार केवळ मालेगाव मध्य या एकाच विधानसभेत 1,94,000 मतांनी मागे जातो आणि 4,000 मतांनी निवडणूक हारतो। वोट जिहाद केला म्हणजे काय असतं जरा विचारा जरा। त्यांच्या तोंडात सध्या जिहाद फार येतोय। त्यांनी पुढे दुसरीकडे तलाक वगैरे देतात का निकाह करतात कोणाशी? जिहादचा अर्थ समजून घ्या आणि मग बोला। तुम्हाला भ्रष्ट लोकांची मतं चालतात, भ्रष्टाचारी, मग याचा अर्थ असा आहे की तुम्ही भ्रष्टाचारांशी निकाह लावलात बोलू का? हे जे सध्याचे गृहमंत्री आहेत, सध्याचे म्हटलं थोड्या दिवसाचे असल्यामुळे शिवाजी महाराजांचा इतिहास आणि शिवाजी महाराजच त्यांना माहिती नाही। आता मुसलमानांना जिहाद म्हणायचं असेल, त्या महाराष्ट्रातला गृहमंत्री या पद्धतीचं वक्तव्य करत असेल, ते महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे। त्यांनी जाहीर माफी मागावी या वाक्याची। तुमचे काही आमदार एका धर्माला शिवा देत निघालेले, अगदी चाललं काय महाराष्ट्रामध्ये?